दुर्घटना घडलेली आहे. काय वेळ होती आणि नेमकं काय घडलं इथं? सुमारे आता ह्याचं टायमिंग आहे हेच घटनेचं टाईम असावं. आम्ही पण तिकडे शेतामध्ये काम करत होतो आणि आम्हाला समजलं की इथं गाडीत आपल्या विहिरीमध्ये गाडी प्रवाशाची टमटम आतमध्ये गेली असं समजलं. आम्ही धावून सगळे आले, गावातले लोक इथं काढायचा प्रयत्न केला. आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला. खरं तर ही रस्त्याचं काम हे सगळं चुकीचं झालेलं आहे. कारण आमची ही 100 वर्षापूर्वी जुनी विहीर आहे. ही जी ज्यावेळेस जुना रोड होता त्यावेळेस त्याची उंची आणि रस्त्याची एकच लेवल होती. आता यांनी रस्ता एवढा मोठा उचलून घेतला आहे. आमच्या जमिनी झाल्या विहिऱ्याला खाली आणि रस्ते झाले उंच आणि ते कಟ್ಟडं आमचे सगळं बघा ते जुनं बांधकाम होतं, दगडी बांधकाम होतं. ते काय म्हणले आम्ही रस्ता थांबवतो म्हणले जुनं ते काढूया आणि नवीन तुम्हाला असं कॉन्क्रीट करून देतो म्हणून. अक्षरशः ह्यात स्टील सुद्धा नाही, ह्याला हे नुसतं कॉन्क्रीट वतलं आहे अक्षरशः. आणि ते भिंत तर किती लहान केली, त्याला ते स्टील दाखवले बघा. ते काम अपूर्ण आहे, तुम्हाला डोळ्यासमोर दिसतंय. अपूर्ण काम असल्यामुळे केवळ ही दुर्घटना घडलेली आहे. मला एक आता तुम्ही एवढं सांगताय, साधारण दोन्ही साईडला किती रुंदी आहे या रोडची? आता चालला तरी 22 फूट रोड असेल, पण आमचा ज्यावेळेस त्यावेळेस 12 फुटाचा रोड होता. जुना जुना डांबरी रोड होता, 12 फुटाचा होता. त्यावेळेस विहिरीतलं आणि रस्त्यातलं अंतर खूप होतं. आता त्यांनी भूसंपादन न करता ते विहिरीपर्यंत रस्ता आणला. लोकांना काय वाटतंय की झालं नाही का? भूसंपादन झालं नाही. कुठं कुठं झाले तर आमच्या विहिरीत भूसंपादन व्हायला पाहिजे, झालंच नाही भूसंपादन. तशा प्रकारे आम्ही त्या कलेक्टरला पण पत्र दिले होते, भूसंपादन केल्याशिवाय रस्ते करू नका, पण त्याची दखल घेतली नाही. बांधकाम विभाग अकलूजला पण आम्ही 2017 मध्ये पत्र दिले आहे, त्याची पण काय दखल घेतली नाही. लोकांना वाटतं की विहीर रस्त्याकडला परवानगी काय दिली, पण मुळात आमच्या विहिरीत जुन्या आहेत त्या. तुमचा रस्ता इकडे आलाय हे लक्षात येत नाही. शेतकऱ्यांची विहीर तुम्ही परवानगी कशी दिली पाडाय? अरे खोदलंय आमच्या पूर्वजांनी कधी, रस्ता तुम्ही उचलून आता घ्यायला लागलाय. ह्याचं पण कुठं तर बघायला पाहिजे ना. शेतकऱ्याकडेच बोट कसं करता तुम्ही? शेतकऱ्यांची विहीर एवढ्या जवळ रस्त्याकडं नाही, रस्ता विहिरीकडं आणलाय तुम्ही. ही प्रशासनाची म्हणजे ढसाळ कामगार आणि नियोजन अभावी असल्यामुळं कालच्या लहान मुलांची किंवा महिलांची रोड करत असताना ही विहीर या ठिकाणी अधिग्रहण केलेली नाही. अधिग्रहण केलं नाही. संबंधित ठेकेदारावर या ठिकाणी जे हे 8 मृतदेह या ठिकाणी झाले, तर ह्या 8 मृतदेहाचा त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे असं आपल्याला वाटतं. 100% झाला पाहिजे. का नाही झाला पाहिजे? अशा प्रकारची पुढे एक 100 मीटर अंतरावर विहीर आहे, ते पण बघा तुम्ही. ते पण जुनीच विहीर आहे. त्याचं अंतर आणि याचं अंतर एकच आहे. अंतरमध्ये काहीच फरक नाही. म्हणजे सगळ्या रस्त्याची क्वालिटीच नाही कामाची कुठल्याच. पुढं पूल बांधलाय, त्या पुलाला प्रत्येक महिन्याला असे खोडके पडतायत. थोडासा पॅच मारायला तुम्हाला आता दिसेल, थोडासा पॅच मारला आणि तो पुलाच्या खालून जर बघितलं तर ते कधी पडेल सांगता येत नाही. दुर्घटना घटल्यावरती तर महाराष्ट्र शासनाची लोक काहीतरी करायचं म्हणून करतात. काय 100% बघा. आता तुम्हाला आता ही बॅरिकेड लावायला लागलेत, काय करायला काट्याचं ही फक्त आता तुम्ही लोक येताय, ही लोकांना भावना तीव्र आहे त्या ह्या गोष्टी पाहिजे, ह्यांचं सगळं चालू आहे. बाकी काय सुद्धा नाही, काय नाही. 4 दिवसांनी सगळं शांत होईल. पण ती जी लहान बालके गेले त्यांना आयुष्यभर त्यांच्या आई वडिलांना होईल. काय व्हायला पाहिजे तुम्हाला सगळ्यांना वाटतं? आता परमनंटसाठी ही जी कठडे उंच करायला पाहिजे, पूर्ण उंच करायला पाहिजे. आणि दिशादर्शक फलक नाही रस्त्यावर. कुठं कॉर्नर तुम्ही इथून तुम्ही ह्याला कुठं कॉर्नर आहे असं दिशा नाही, किंवा शाळा आहेत मुलांच्या तशी तर शाळा आहे असं बोर्ड नाही. कुठल्याही प्रकारच्या ह्या रस्त्याला शिस्त नावाची काय प्रकारच नाही, स्पीड ब्रेकर नाही. मी घटना घडल्यावरती हे सगळ्या गोष्टी तयार होतात. आम्ही आता या तांदवाडी गावातनं तुमच्या या पॉइंटला येत असताना सामान्य नागरिकांमध्ये या ठिकाणी चर्चा आहेत की संबंधित ठेकेदार आणि या ठिकाणचे काही शेतकरी आहेत यांच्यामध्ये संगनमत झालेलं आहे. असं काय झालंय का या ठिकाणी? ठेकेदार आणि शेतकरी की जेणेकरून रोड हा बाबा समजा पलीकडल्या साईडला घ्यायचा, तो रोड अलीकडे पाहिजे होता, असं काय झालेलं आहे का याच्यामध्ये? सर्वे करता मग ते सरकार त्यांनी बघायला पाहिजे होतं ना कुठे येतोय ऍक्च्युली. बरोबर आहे. त्यांचं तुमचं भूसंपादन किती करावं लागतंय, तुम्हाला किती रस्ता करायचा आहे, कुणाचं काय जातं हे तुम्ही ठरवून करायला पाहिजे ना सगळं. शेतकऱ्याला काय माहिती आहे रस्ता कुठनं का जाणार आहे ती? शेतकऱ्याला नंतर समजतं की हा रस्ता इथनं गेला म्हणून, आपली विहीर जाणार आहे, आपलं घर जाणार आहे. तुम्ही आता शक्तीपीठ महामार्ग बघताय, पुन्हा शेतकऱ्याला काही समजत नाही काय जाणार आहे म्हणून. ते सगळं शासनावरती सगळं प्लॅन असतो तयार, त्यांच्यानुसार सगळं होतं हे. आज आपण या ठिकाणी या विहिरीचे जे या ठिकाणी मालक आहेत यांच्याशी आपण संवाद साधला. तर ही विहीर असताना त्यांच्या वडिलांचीच विहीर आहे आणि ज्यावेळेस हा या ठिकाणी रोड होत होता, रोड होत असताना त्यांनी या ठिकाणी ठेकेदारांना संबंधित जे कोण ठेकेदार होते त्यांना या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं की ही जी विहीर आहे ती आमची विहीर बुजवण्यास आमची काही हरकत नाही. परंतु त्यांनी संबंधित ठेकेदारांनी या ठिकाणी थोडं दुर्लक्ष केलं आणि ही विहीर बुजवली नाही आणि त्याचाच प्रत्यय म्हणून काल या ठिकाणी 8 मृत्युमुखी पडले. खरं पाहिलं तर आता आपण या ठिकाणी बघू शकता की
या विहिरीचे जे कठडे आहेत ते कठडे उंच असायला पाहिजे होते, परंतु हे कठडे या ठिकाणी रोडच्या पण खाली आहेत. आणि आता या ठिकाणी आपण बघू शकता की काही शासनाचे या ठिकाणी अधिकारी असतील, मंडल अधिकारी तलाठी असतील, तर त्या ठिकाणी वेळोचे बांबू लावण्याचा प्रयत्न करतात. परंतु ज्या वेळेस या ठिकाणी खरी गरज होती, या ठिकाणी मोठे कठडे करायला पाहिजे होते, त्यावेळेस या ठिकाणी कठडे केलेले नाहीत. आणि संपूर्णपणे या ठिकाणी प्रशासनाचा हलगर्जीपणा या ठिकाणी म्हणावा लागेल. आणि त्याच हलगर्जीपणा, ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि त्याचमधून या ठिकाणी हा मोठा भीषण अपघात आज या ठिकाणी घडलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. श्रीपूर वार्ता न्यूज चॅनलसाठी शांतालाल रेडे पाटील, तांदळवाडी.